चोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. आर्चीस मोबाईल ठेव आता. 1 मिनिट मामा, ठेवतो. अरे झोप येत नसेल तर एखादं पुस्तक वाच ना. थोड्या वेळाने झोपतो ग. आणि तसंही अभिदा काल बराच वेळ त्याच्या रूममध्ये अभ्यास करत बसला होता. मे बी आजही करेल. आणि उगाच कशाला ना डिस्टर्ब करायचं त्याला. हे बघ, मला झोप आली ना की झोपीन मी. डोंट वरी. तो जर अभ्यास करत असेल ना तर त्याला खरंच करू देत. तू इथेच झोप आज. ओके. निलिमा, तू किती वाजता झोपणार आहेस? वेळ आहे रे अजून. खूप वेळ आहे का? काय झालं माधव, एवढी का चौकशी करतोयस? नाही ग, काही खास नाही. अगं फार काम करू नकोस, आराम घे जरा. हा, एवढी काळजी? हा, हो. कुठे निघालास तू? मी ते खाली चाललेलो. आता काय आहे खाली? खाली काही नाही, सहज आजूबाजूला फेरफटका मारून येतो. बर, जा लवकर ये. हा, हो हो. बोल. कसे आहात? आहे, बरं आहे मी. खूप दिवस झाले फोन केला नाहीत. कामात होतो जरा. एवढं कसलं काम? अजून राग गेला नाही वाटतं. देविका, अहो खरंच त्या दिवशी मी नव्हते आले. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बर, बोल. असं नका बोलू ना माझ्याशी. म्हणजे? तुमच्या आवाजावरून कळतंय की तुम्ही रागावलाय. तसं नाहीये, बोल. एक सांगू? काय? तुम्ही रागावल्यावर खूप छान दिसता. हो का? ठेवतो मग मी फोन. अहो नाही, गंमत केली मी. तू कशी आहे? काय विचारतोय मी देविका? मी? तुमचा फोन नाही, भेट नाही, त्यात तुम्ही रागावलाय म्हटल्यावर कशी असणार मी? बरं, आता नाही रागवणार. असं काही नाही, तुम्ही हक्कानी रागवू शकता. बोलतोय ना मग आता. खूप बरं वाटतंय मला. छाया, आज जा. काय म्हणतो मी? घरात जा आधी. नाही जाऊचंय. दिसणार नाही माझा काम चाललेला. तिथे काय काम आहे तुझं? तुका पण काय आता दत्तासारखे सगळं सांगू खोया? छाया, तिथे जायचं नाही. तुला माहिती आहे ना तिथे काय ते?
वय चांगलाच माहित आहे. पण तुम्ही म्हणशात तसाच मी सगळा करायचा असा काही लिहिलेला नाही हा. हे बघ छाया, मी सांगतो ना ते ऐक आधी. काय करशील? कळेल तुला. जीव घेशील मजो घे. तसा पण मी तुमका नकोच असे. मी गेलय काय तुमका सगळा हडपूक मिळात. छाया, तोंड बंद कर तुझं. किती बंद करायचा? खोटा असा सगळा. दर येळेस तुमच्या मनासारख्या वागायचा. माका काय आयुष्य नाही हा? मी काय माणूस नाही आहे? माका काय मन नाही असा सगळा आपला तुमच्या मनासारख्या वागायचा? या बघ माका कोणी काय बोलायचं नाही. माका जा होया ता मी करतलय. तुमचा मी काही एक ऐकूचय नाही आणि नाही ऐकूचय म्हणजे नाहीच ऐकूचय. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, काय झालं? तुम्ही का रागावलाय छायाताईंवर? नाही, काही नाही. मी ऐकलंय सगळं. तुम्ही म्हणत होता जायला नाही सांगितलंय ना इथे. हा, ती विहिरीजवळ गेली होती म्हणून ओरडलो मी. काय तिथे? शिळा आहे तिथे. ती तिथेच होती म्हणून ओरडलो मी तिच्यावर. शिळा? कसली शिळा? अगं, आमच्या पूर्वजांना तिथं उभं पुरलं गेलं आणि त्यांच्या इच्छेनुसार तिथं शिळा बांधली गेली. तिथे कोणी जात नाही आम्ही. का? नाही, काय माहिती नाही मला. काही विधी असला ना तरीच जातो आम्ही तिथे. आणि बायकांना एकटं जायला परवानगी नाहीये तिथे. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? काय? मी असं ऐकलंय की अण्णांनी घराच्या आजूबाजूला बरेच मुर्दे काढले. मला असं कळलं म्हणून विचारलं. हे खोटं आहे सगळं. पण बरेच जण म्हणतात तसं. म्हणत असतील ग, पण पुरावे नाहीये त्यांच्याकडे. तुम्ही रागवू नका. आणि हो, या सगळ्यापासून दूर राहा. हो, यापुढे असं कृत्य कधीच घडणार नाही. ठेवतो मी फोन. लवकर जा गावात. इथे थांबलंस तर वाचशील की नाही सांगता येत नाही. किती धार काढतास? कळत नसतात. तुमचं काम मी केलंय. एका जीवनातून औषध दिलंय. शुद्धी गेली असत त्याची. आता उगाच रक्त सांडू नको तुम्ही. अरे पण पोचशील की नाही काय? काम झालं सगळं. म्हणजे आपल्या वाटतलं काटं गेलं. काय? कोण म्हणजे सुषमा? पै गेला तर त्याच्या औशीकडे. अरे काय केलंस तू तिचं? कुठे आहे ती? हळूहळू माधवा, कोणा काय कळू नको. अरे पण तू काय केलंस तिचं? जेवणात विष टाकलं. हा? अरे काय तू? जीव गेला तिचा. हा? अरे काय? का तिची विल्हेवाट लावूच्या. अरे काय तू? मला खूप भीती वाटते. हे साप चुकीचं आहे. अरे तिचं लग्न करून देण्यापर्यंत ठीक होतं, पण तू तर तिला. माधवा काही चुकीचं केलेलं नाही. या घरासाठी केलं आहे. अरे पण चुका पण करूचा लागत. मी. हा, हे बघ, आत्ताची आत्ता त्याची बॉडी नेऊन जाळूच्या. अरे पण ती नेणार कशी? कोणत्यात भरलेली गाडीत टाकून नेऊच्या. काय? अरे पण गाडी कोण चालवणार? तू. मी? हो. नाही नाही, मला खूप भीती वाटते. कोणी बघितलं तर? नाही नाही. माधवा, अरे पण कोण बघणार नाही. चल. दत्ता नाही. माधवा, ठीक आहे, ठीक आहे.
बघ, मी गाडीची चावी घेऊन येतो, पण हा मी लांब उभा राहणार. आधी तू चल, मग पुढचं काय तर बघूया. हाय, ये. दत्ता, आपण हे नको करूया रे. माधवा, आता एवढा केलाय ना, एवढा माझा आहे. आणि ह्या सगळं कशासाठी करतो आपण? घरासाठीच ना. दिवे बंद कर, कोणतरी बघत. माधवा, खिडकी उघड. माधवा, आता टोकेला आण. काय ग सुचल्या? आमच्या वाईटावर उठलं होतस ना? कोण वाचवणार तुका? तुझ्या औषध आमच्या बापाक लुटल्यान, होता नव्हता त्या सगळ्या घेतल्यान, आणि आता तू औषधीची जागा घेऊन गेला होतास ना आमच्या घरात. लय पिडलंस तू. आमच्याशी मात करून बोलत होतास ना, सगळं माज उतरलो ना आता. माहित नाही, ह्या दत्ताने एकदा ठरवल्या तर मागे हटणार नाही. अण्णा नायकांचो पोरगो हा. काय वाय तुका दागिने हवेत? हे घे दागिने. जमीन हवी? ही घे, ती पण घे. मावशीची साडी घेऊन मिरवत होतास ना? अजून हवेत मावशीचे कपडे? हे घे सगळा कपडे घे. ह्या सगळ्या घेऊन खाय जाणार तू? मी सांगते तुका, तू खाय जाणार असते ना. आता बघ, आता तो का काय पाठवतोय. ज्या औषिक भेटूक. हा?